मुलींचा हा ओसंडून वाहणारा प्रतिसाद आणि या सरकारने रचलेलं षडयंत्र या कार्यक्रमाला लावण्याचा ब्रेक हे सगळे फेल झालेत. आता तुम्ही राहुलजींच्या कार्यक्रमाला रोखण्याचा प्रयत्न करू नका. तोंडघशी पडाल, तोंडघशी. पैसे वाटले असे ओरडत नाही. हे यांच्या मोदींच्या कार्यक्रमात हे मूंग गिळून बसलेला क्राऊड दिसतो. हा जल्लोष पैशाचा आहे. हा जल्लोष स्वतःहून आलेला आहे. म्हणून तुम्ही बदनाम कितीही करा, आता तुम्ही राहुलजींना थांबवू शकत नाही, राहुलजींना रोखू शकत. कदम देखील पोहोचलेला आहे त्या ठिकाणी आणि काय नेमके त्याच्या प्रतिक्रिया आहेत ते देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि आपण पाहतो की या ठिकाणी काँग्रेसचे सर्व नेते पोहोचत आहेत आणि ज्या काही विद्यार्थी आहेत त्या देखील पोहोचताना पाहायला मिळतात. आणि आम्हाला राहुल गांधींचा आवाज ऐकायचा होता आणि त्यांना आम्हाला प्रश्न विचारायचे होते. त्यासाठी आम्हाला प्रणितीताई शिंदेनी सोलापुरातून इथे आणलेले आहे. काय प्रश्न विचारणार, काय अडचणी आहेत मुलींच्या? आमच्या आताच्या झालेल्या जंतर मंतर विषयी, आमच्या शैक्षणिक विषयी, उद्याच्या भविष्याविषयी प्रश्न विचारायचे आम्हाला राहुल गांधीजींना. जैसे कि आज वुमेन्स के लिए, एजुकेशन के लिए जो बेसिक सिस्टम है उसको हमें पहले मजबूत करना पड़ेगा, तभी हमारे देशाचं भविष्य आहे. आज केवळ आणि केवळ राहुलजींना ऐकण्याकरता, त्यांच्याशी संवाद साधण्याकरता मोठ्या संख्येने तिथं उपस्थित आहेत. अजूनही महिला येत आहेत, अजूनही तरुण भगिनी येत आहेत, कारण त्यांच्या प्रश्न आहेत आणि त्यांच्या प्रश्नांना ऐकणारा आज एकमेव राहुलजी गांधी नेता आहे असं त्यांच्या भावना आहेत. आणि नुसता ऐकणारा नाही तर सोडवणारा नेता गांधी म्हणून आहेत, म्हणून आज या मोठ्या संख्येने येत आहेत. आज पुणे नेहमीच, मी लहानाचा मोठा पुण्यात झालोय आणि माझ्या वडिलांचं सगळी जन्मभूमी, कर्मभूमी सांगली आणि पुणे राहिलेली आहे. आणि म्हणून मला म्हणायचं पुण्याशी माझं व्यक्तिगत वेगळं नातं आहे. मी एवढ्या लहानाचा मोठा झालोय. पुण्यातला आजचा जो जोश पाहतोय हा गेल्या अनेक वर्षांनी असा जोश पाहिला नाही. आणि विशेषतः जे लिहिलंय की पुण्याला एक ऐतिहासिक महत्व आहे. सावित्रीबाई फुलेंनी इथे पहिली स्त्रियांची शाळा सुरू केली आणि या सावित्रींच्या लेखी ज्या मी म्हणतोय, अशा आदरणीय सावित्र्यांच्या लेखी आज हा देशाचा आवाज आणि पुण्याचा आवाज या ठिकाणी वाढवताना आता भारतातली नवीन पिढी, विद्यार्थिनी हे कुणाला घाबरणारे नाही. मागच्या महिन्यात आपण पाहिलं की युवा पिढी काय करू शकते आणि मग किती अटी घातल्या. माझं एवढंच म्हणणे, अशाच अटी येणाऱ्या पुढच्या प्रत्येक कार्यक्रमाला सर्व राजकीय पक्षांना घालावी.